पहिल्यांदाच आपण रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे। रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्टपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। याच्यामध्ये गेले 3-4-5 वर्ष आपण म्हणजे मी माझ्या मागच्या रेजिमपासून आपण काम करत होतो आणि आता त्याच्या सगळ्या परवानग्या आपण घेतलेल्या आहेत। रेडी टू स्टार्ट प्लग अँड प्ले अशा पद्धतीनं आता हे ग्रोथ सेंटर आहे। हे पहिलं असं ग्रोथ सेंटर असेल किंवा देशातला पहिला प्रयोग असेल की ज्याच्यामध्ये जी कंपनी तयार करण्यात आलेली आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कंपनी आहे। याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर जे आहेत ते जमीन घेऊन आलेले आहेत। आपण MMRDA त्याची प्लॅनिंग अथॉरिटी आहे, आपण त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहोत आणि आता या ठिकाणी एक मुंबईचा नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण तयार करतो आहोत, ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हाय पेड जॉब्स तयार होतील। तिथे GCC ची एक इकोसिस्टीम तयार होईल, फिनटेकची इकोसिस्टीम तयार होईल आणि जसं आपण BKC एक बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केला तसा हा बिझनेस डिस्ट्रिक्ट असेल। आणि आज याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेस्टर्सही आले। आज आपण लॉन्च केलं आणि लॉन्चच्या वेळी जे काही आपले करार त्याच्यामध्ये झालेले आहेत त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप आहे, SSB स्वित्झर्लंडचा ग्रुप आहे, एन्सार USA चा ग्रुप आहे, फेडेक्स जो US एक अतिशय मोठा ग्रुप आहे, रिव्हर रिसायकल फिनलंडचा ग्रुप आहे, MGSA हा दुबईचा ग्रुप आहे, स्पेसेस होल्डिंग सिंगापूरचा आहे, मेपल ट्री सिंगापूर आहे, ट्रिबेका डेव्हलपर्स US आहे, GNV इन्फ्रास्ट्रक्चर सिंगापूर आहे, इंडोस्पेस पार्क सिंगापूर आहे। असं आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज MOU केलेला आहे। हा सगळा FDI आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं आहे। ओके सर, थँक्यू व्हेरी मच। तर आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधून बोलत होते आणि तिसरी मुंबई जी तयार होते त्याचं पहिलं शहर लॉन्च झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोसमधून दिलेली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्हाबाबतही होणार सुनावणी। जागा वाटपात मुस्लिम बहुल जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या, तिथंच आमचं नुकसान झालं। न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राहुल शेवाळेंचं मोठं वक्तव्य। गट स्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 पैकी फक्त 7च नगरसेवक पोहोचले कोकण विभागीय कार्यालयात, तर गटनेता निवडल्यानंतरही एक नगरसेवक नॉट रिचेबल। विजय वडेट्टीवार भाजपची बी टीम, नाव न घेता खासदार प्रतिभा धानोलकरांचं वडेट्टीवारांवर टीकास्त्र। मुनगंटीवारांच्या दाळव्यावरून साधला निशाणा, चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर। आज महाराष्ट्र कर्नाटक प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात। 2017 नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण सीमा भागाचं लक्ष। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पडताळणी करण्याचा निर्णय। अंगणवाडी सेविकांमार्फत होणार पडताळणी। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती।
नमस्कार, सुप्रभात. मी आरती औटी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आणि शिवसेना पक्षाच्या भवितव्याचा पेट आता सुप्रीम कोर्टात सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होते. सलग 2 दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेतला जाणार असून राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लवकरच लागण्याची चिन्ह दिसतायत. 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा आणि त्यांचा धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यासोबतच शिंदेंच्या पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयालाही शिवसेनेनं मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनीही आव्हान दिलं असून या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. उद्या पाहू ना, तारीख पडते की देवतेचा अंतरात्मा जागा होतो. बरं का, आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाची किती बूज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल. आम्ही 2.5 वर्षात इतक्या चक्रा मारल्या आहेत, त्याच्यामुळे काय होईल देवालाच ठाऊक. याचं कारण असं की 2.5 वर्षाची ही लढाई चाललेली आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला ते इलेक्शन कमिशनमध्ये त्या न्याय मिळालाच नाही. आता म्हणून कोर्टात आमची केस सुनावणीला येते, याचं मी स्वागत करते. बघूया पुढे काय होतं. या महत्त्वाच्या बातमीनंतर आता पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. पुण्याच्या शिरूरमध्ये भाजपनं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय. माजी आमदार पोपटराव गावंडेंचे पुत्र राजेंद्र गावंडेंनी भाजपात प्रवेश केलाय. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय. तर माजी आमदार पोपटराव गावडे हेही लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतही सुनावणी होणार. चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकरांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. यामुळे काँग्रेसला चंद्रपुरांमधील सत्ता गमावावी लागण्याची शक्यता आहे. दोघांनीही नगरसेवक अज्ञात स्थळी ठेवलेत, तर काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा मुनगंटीवारांनी केलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 11 पैकी एकूण 7 नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवत गट स्थापन केला आहे, तर संपर्कात नसलेले लवकरच येतील असा विश्वास वरुण सरदेसाईंनी व्यक्त केलाय. नाना पटोले चर्चेत राहण्यासाठी काहीही वक्तव्य करत असल्याचं परिणय फुकेंनी म्हटलंय. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या षडयंत्र केंद्राकडून केलं जात असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर इंदापुरात मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी होणार आहे. राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पक्षानं पूर्ण ताकद ही निवडणूक लढवण्यासाठी लावली आहे. परभणीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या वहिनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात. जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. माधवी पडळकर यांनी निंबवडे जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल केलाय. कराड तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट आणि 24 पंचायत समिती गणासाठी 906 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. 79 जणांनी आज अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या रामकृष्ण वेताळ यांनी कोपर्डे जिल्हा परिषद गटातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आंबेगावात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या बैठकीदरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. वैजापूरमधील नाराज भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांची गाडी अडवली आहे. वैजापूरमधील काही भाजप कार्यकर्त्यांच्या युतीला विरोध केलाय. एक महत्त्वाची ब्रेकिंग आपण पाहतोय. मुंबईत जागा वाटपाच्या सामंजस्यानं झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मुस्लिम बहुल 30 मतदारसंघात शिवसेनेकडे आलेत आणि आता या ठिकाणी शिवसेनेला फटका बसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केले. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. त्यासोबतच काही मतदारसंघ भाजपच्या बंडखोर उमेदवारांचाही फटका बसल्याचं ते म्हणाले. नेमकं काय म्हणालेत पाहूयात. त्याचं खूप नुकसान शिवसेनेला झालं. जसं मी उल्लेख केलं, आम्हाला ज्या 90 जागा होत्या त्या 90 जागांपैकी 30 जागा ह्या मुस्लिम मतदार असलेल्या आणि मुस्लिम मतदाराचं प्रमाण जास्त असलेल्या अशा त्या जागा होत्या. त्या जागा वाटपांमध्ये आम्हाला मिळाल्या होत्या. त्याचे कारण वेगवेगळे असतील. काही मुस्लिम जे नगरसेवक आहेत ते शिवसेना पक्षात सामील झाले, हे पण एक कारण होतं आणि दुसरी पण कारण आहेत. परंतु तरी आम्ही त्या जागा लढवल्या, आम्ही महायुतीच्या शिवसेनेच्या माध्यमातून. आणि साधारण 10 ते 12 ठिकाणी, साधारण 12 किंवा 15 ठिकाणी असेल, त्या ठिकाणी बंडखोर उभे होते आणि बंडखोरांमुळे नुकसान झाले. शिवसेनेचे पण बंडखोर होते, भाजपाचे पण बंडखोर होते. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या बंडखोरांना मागे घेण्यासंदर्भातलं वारंवार सूचना पण देण्यात आल्या होत्या आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष पण स्वतः त्यात लक्ष घालत होते. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या नाहीत आणि त्याचा पराभवाचा फटका हा शिवसेनेला बसला.